अमरावती जिल्ह्यात आजपर्यंत काँग्रेसची पडझड कधीही झाली नाही, तेवढी आता या वर्षात पडझड झाली आहे. काँग्रेसचा एकही आमदार झाला नाही याची खंत अमरावती जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांनी व्यक्त केली. ते दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित बैठकीमध्ये मार्गदर्शनपर बोलत होते. बोलताना ते म्हणाले की अनेक ठिकाणी काँग्रेसची परिस्थिती भक्कम असताना सुद्धा मशीनद्वारे काँग्रेसला पराभव पत्करावा लागला, असे ते म्हणाले. खासदार बळवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कमिटीची बैठक तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकडे यांनी कृषी भवन कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर या ठिकाणी आयोजित केली होती. त्या प्रसंगी बळवंत वानखडे यांनी 33 कोटी रुपये निधी हा शासनाच्या हेकेखोरपणामुळे अटकलेला आहे. तो निधी अटकल्यामुळे दर्यापूर नगर परिषदेमधील सांगरुळकर नगर येथील वेगवेगळे रस्ते हे अडगळीत पडले आहेत, असेही बळवंत वानखडे म्हणाले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अब्दुल कलाम, इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन तथा पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर भारसाकडे यांनी केली. त्यांनी आमदार खासदारांच्या निवडणुकीवर प्रकाश टाकत काँग्रेस तालुक्यामध्ये 1 नंबर राणी व खासदारकीमध्ये आमदारकीत निवडणुकीमध्ये काँग्रेसने बाजी मारलेली असल्याचे सुधाकर भारसाकडे प्रास्ताविकद्वारे म्हणाले. या बैठकीला काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा कांचनमाला पाटील गावंडे, सुनील गावंडे, विजय विल्लेकर, नितेश वानखडे आदींनी मार्गदर्शन केले. तर जयश्री चव्हाण, नानाभाऊ धाबे, पवनराजे वानखडे आमला यांनी काँग्रेसबाबत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भारसाकडे यांनी तर आभार प्रदीप देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर माजी सभापती राजू कराडे, अध्यक्ष गजानन जाधव, उपाध्यक्ष प्रभाकर कोरपे, महिला तालुकाध्यक्षा शुभांगी भदे, संजू बेलोकार, जम्मोभाई, रफिकभाई नरदोळा, सुनील डोंगरदिवे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.